गेल्या रविवारी 22 मार्च रोजी सालाबादप्रमाणे आमच्या गावची यात्रेची सुरुवात ज्योतिबा डोंगर येथील सासनकाठी पूजन करून येतो। गेल्या रविवारी सुद्धा आम्ही सासनकाठी पूजनासाठी ज्योतिबा डोंगर येथे गेला असता काही किरकोळ वादाचे पुनर्वसन मोठ्या हाणामारीत झालं आणि ही हाणामारी होत असताना तेथील ती पुजाऱ्यांनी केली। त्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून आपल्यापर्यंत सर्वांच्यापर्यंत पोहोचले आणि हे व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर तेथील पुजाऱ्यांनी आमच्यावर गंभीर असे आरोप केले। त्यामध्ये पुजाऱ्यांची छेड काढणे, मद्यप्राशन करून दंगा घालणे आणि तेथील महिला भाविकांची छेड काढणे अशा या गंभीर स्वरूपाच्या आरोपांना दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही उत्तर दिलं की आम्ही असे कुठलेही प्रकार केलेले नाही, त्या प्रतिक्रिया ज्यावेळी माध्यमातून व्हायरल झाल्या त्यानंतर त्यावर ज्या कमेंट्स होत्या त्या कमेंट्सच्या अनुषंगानं आमच्या लक्षात आलं की ही समस्या किंवा ह्या व्यवस्थेचे बळी फक्त आमचे ग्रामस्थ नाही, संपूर्ण महाराष्ट्रातून येणारा सामान्य भाविक या तिथल्या व्यवस्थेचा बळी ठरतो आहे आणि तिथल्या पुजाऱ्यांच्या अत्याचाराचा बळी ठरला आहे। आणि म्हणून आम्ही या ग्रामस्थांनी एक निर्धार केला की अशा अत्याचाराचे बळी फक्त आपण नाही आहे, तर समाजातला प्रत्येक भाविक आहे आणि यांचा आवाज म्हणून आपण कुठंतरी पुढाकार घ्यायला पाहिजे। आणि त्या अनुषंगानं आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे भव्य मोर्चा घेऊन या निवेदन देत आहोत। या निवेदनाची आमची प्रमुख मागणी अशी असेल, तिथं काही मुजोर प्रवृत्तीचे पुजारी जे काही आता तिथं आहेत, माझे असं म्हणणं आहे शासनाकडे त्याची अधिकृत यादीसुद्धा असेल, पण अधिकृत यादी नसून त्याच्या व्यतिरिक्त काही जे 100-300 पुजारी तिथं आपण बघतोय, धोतर गाठलं की कोणीही कुठेही बसतो, कुठेही आपले दक्षिण पात्र ठेवतो आणि अशा पुजाऱ्यांपासून आमच्या सर्वसामान्य भाविकांची मुक्तता करावी, तेथील होणाऱ्या अत्याचारांची चौकशी व्हावी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शासनाकडून पगारी स्वरूपाची पुजारी कायमस्वरूपी नेमावीत अशी आमची प्रमुख मागणी आहे।